प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत. तर आता मी इथे क्लासच्या रूममध्ये आलेली आहे आणि सगळी साफसफाई करून घेतली आहे. 2 मशीन त्या रूममध्ये आहेत, तर त्यानंतर मुली आल्यानंतर मी या साईडला करून घेईन. आणि कोणाची छत्री आणली काय माहीत, माझी आहे करून त्यांनी कोणाची तरी छत्री आणली आणि इथे ठेवली आहे लपवून. आणि मग आता इथे आहे ना, मी जरा लादी पुसून घेते, कारण की भरपूर महिने जवळजवळ 2-2.5 महिने माझं काम त्या रूममध्ये चालू होतं आणि मशीन पण मी तिकडे शिफ्ट केलेली, कारण की तिकडे कटिंगला सुद्धा जागा आहे. बिडिंगची मशीन पण तिथेच ठेवलेली. मेन म्हणजे तिथे कटिंगला जागा आहे म्हणून तिथे जवळ मी सगळं शिफ्ट करून घेतलेलं. सो ह्या साईडची लादी पुसून घेते. इकडे सुद्धा थोडीशी साफसफाई केली. ॲक्च्युली तर असेल, तुम्ही जर ह्याचं काम करत असेल शिलाईचं वगैरे, तर किती पसारा असतो, किती घाण असते. माझ्याकडे चिंध्या भरपूर आहेत, कारण की ऑर्डरच तेवढे असतात. तर ह्या मी म्हणजे बऱ्यापैकी चिंध्या जमवून ठेवल्या आहेत, कारण की ह्याचे मला बो बनवायचे, त्याच्यामुळे मी हे जमवून ठेवलं आहे. इथे अर्धे बो रेडी आहेत आणि ह्याला डेकोरेशन करायचं आहे. आणि इथे मी हे बघा असे बो रेडी करून ठेवते. ह्याला मागे असं केसामध्ये टक करायला पिन येईल. सो किती क्यूट वाटत आहेत ना. इथे जरा धागा सहित झाला आहे, तो व्यवस्थित करायचा आहे. आणि इथे सरू बेबी माझा खेळतोय. आणि पाऊस पण खूप आहे, आज सकाळपासून खूप पाऊस पडतोय, तर शंका वाटते मुली येतील की नाही. सो बघूया येत आहेत की नाही. आणि मी माझे लादी पुसायचं काम चालू करते. इथे अजून छोटे 2 हे देखील बनवलेत, हे पण बनवलेत. ह्यालासुद्धा अजून भरपूर काम आहे. ॲक्च्युली हे काम शौर्या करते, सो ती आल्यानंतर ती क्लिअर करेल सगळं. मी ह्याच्यात भरून ठेवलेत आणि हे असे भरून ठेवते. एकाच कलरमध्ये झालेत, कलर जरा चेंज करायचे. सो भरपूर पाऊस पडल्यामुळे मुली काय आल्याच नाही, कोणी म्हणजे 1-2 जणी येत होत्या, तर मी त्यांना म्हटलं की नका येऊ म्हणून. तर आता झालेला आहे जेवायचा टाईम. आणि जेवायला आम्ही नसतो जास्त, म्हणजे आराध्य, मी आणि सरू असेच असतो. सरू एखाद वेळ बाहेरून जेवून येतो आत्याच्या इथून. आणि डाळ होती परवाच्या दिवशीची, ती गरम केले. मी असं वेस्ट नाही जाऊन देत, तर ती गरम केले. आणि इकडे मी मिरच्या तळते माझ्यासाठी. मस्त पाऊस पडते, सो शेकटाची पानं टाकते, एक कांदा कापते आणि थोडीशी मिरची टाकते आणि थोडीशी 1-2 भजी टाकून देते तेलावर आणि मस्तपैकी खाते. कारण की पौष्टिक असतं. म्हणजे मला या अशा गोष्टी आवडतात, मेथी, पालक वगैरे, पण ते मिस्टरांना आवडत नाही, त्याच्यामुळे ते आणत नाही जास्त. आणि इथे संध्याकाळला मटकी टाकले. बहुतेक मोड नाही येणार. जर मटकी बोलले तर मटकी करीन, नाही बोलले तर मुगाची डाळच करायला लागते, कारण की त्यांना मुगाच्या डाळीशिवाय काय सुचत नाही, मुगाची डाळच लागते. सो इथे शेकटाचा पाला, थोडंसं मीठ ॲड केलं आहे, बेसन पीठ ॲड केलं आणि एकच छोटीशी मिरची टाकली, बिकॉज शेकटाच्या पानांची भाजी रेडी झालेली आहे. आणि इथे 2-3 टाकल्यात अजून. चांगली लागते, थोडीशी कडसट अशी लागते, पण त्या शेकटाच्या पानांचा गुणधर्मच आहे तो थोडीफार कडसट लागणारच. नाही, 1 नंबर लागते. जेवणासोबत ओके आहे. बाहेर अजूनपर्यंत खूप जास्त पाऊसच आहे, म्हणजे थांबलाच नाही पाऊस. खूप म्हणजे भरपूरच आला आहे पाऊस, त्याच्यामुळे पोरं पण घरातच आहेत. तर आपल्याकडे अशी सिंपल अशी पॅन्ट आहे, हे बघा, ही सिंपल आहे. तर आमचं कधीपासून काम चालू आहे ह्याच्यावर, तर मला वाटलं की छोटीशी व्हिडिओ बनवावी. तर ही अशी सिंपल अशी पॅन्ट होती आपल्याकडे, तर आम्ही असे हे बोसाठी बनवून घेतले. अशी स्टिच मारून, ह्या आमच्याकडं फॅब्रिक होता, म्हणजे ऑलरेडी ही बिडिंग केलेली होती, म्हणजे वेस्ट केलेला फॅब्रिक होता. तर ह्याला मी अशी कट करून 8-8 ते 9-9 इंचाचे पार्ट कट करून अशा टाईपमध्ये कट केले. त्याच्यापेक्षा थोडे मोठे होते, असे कट करून आम्ही असे फोल्ड करून घेतलेत आणि इथे स्टिच मारून घेतले. आणि हे स्टिच मारल्यानंतर हात शिलाईने असं करून इथे बो बनवून घेतलेत. तर असं पण सिंपल पॅन्टचं असं मस्त की बो लावून इथे साईडला, जर तुमच्याकडे वेस्टेड कपडा असेल तर असे बो लावून मस्त असे पॅन्ट, म्हणजे ह्याचीच आम्ही प्राईस बघितली ऑनलाईन, तर हीच पॅन्ट आय थिंक 2000 पर्यंत होती. आणि आपल्या सिंपल पॅन्टला जरी लावलं तर
कपडा पण वेस्ट जाणार नाही आणि आपली पॅन्ट पण कमी किमतीची पॅन्ट एकदम हाय रिच लुक दाखवेल. तर ही पूर्ण पॅन्ट तयार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला लुक दाखवूच. सो मला थोडीशी व्हिडिओ करावीशी वाटली तर मी करते. आणि हे तुम्ही तुमच्या घरीसुद्धा विदाऊट शिलाई मशीनसुद्धा करू शकता. शिलाई मशीन पाहिजे तसं नाही. याला तुम्ही अशीच हातशिलाई केलीत आणि तुमच्याकडे कपडा असेल तर आणि हातशिलाई करून देखील तुम्ही सॅटिनच्या कपड्याच्या, नेटच्या कपड्याचा कोणताही करू शकता. आणि इथे असं आम्ही छोटासा इथे डायमंड किंवा एखादा आमच्याकडे मोती वगैरे असेल तर आम्ही इथे लावणार आहोत. फायनल लुक तुम्हाला आम्ही दाखवूच. सो अशा प्रकारे आमचं फायनल लुक तयार झालं आहे आणि एक नंबर वाटते जीन्स. बट इथे आम्हाला आहे ना थोडी अशी शिलाई लपवायची आहे. सो आमच्याकडे थोडेसे हे मणी आहेत किंवा अशा प्रकारे फॅब्रिक आहे, ह्याची थोडीशी वेल वगैरे काढून आम्ही इथे शिलाई लपवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते झाल्यानंतर मग तुम्हाला फायनल लुक दाखवतो मी. एक नंबर वाटते. हेच तुम्ही ऑनलाईन बघू शकता ह्याची प्राईस किती असते, पण हे तुम्ही घरगुती देखील करू शकता आणि तुमच्या जीन्सला वेगळाच लुक देऊ शकता. मोस्टली ह्याला 1 ते 1.5 तास जातो, पण एक नंबर होईल तुमचं. जीन्स एकदम रिच लुक देईल. वाव. जेवण रेडी आहे. तर आज मी बनवलेला आहे, तुम्हाला दाखवते, हात जरा मारतात त्याच्यामुळे. फरमाईश होती आहोंची की भजी तळावीची, कारण की मी दुपारी तळलेली, त्यांना पण चव आली. तर ती भजी तळली आणि थोडीशी त्यात मिरची एकदम बारीक कट करून टाकले, जेणेकरून एकदमच थोडीशी तिखट पण लागेल भजी खायला. आणि इथे माझ्यासाठी चपात्या केल्या, ही कालच्या अर्धी भाकरी आहे. आणि इथे मुगाची भाजी केली, सुकी मटकीची भाजी, सॉरी, त्यात फक्त फ्लॉवर आणि टॅमॅटो टाकला आहे. ओके. आणि इथे मुगाची डाळ केली आहे ह्याच्यामध्ये मी, आणि राईस केला आहे. असं सगळं करून ठेवलं आहे. राईस त्यांच्यापुरतं आहे, मुलांना आणि त्यांच्यापुरतं आहे. सो एवढं जेवण केलं. झालं आहे 2 मिनटं. झाला देऊ डाळ भात देऊ देते.